आज जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे ॲक्च्युली तो जाणून बुजून प्रसिद्धीसाठी किंवा त्याच्यामागे कोणीतरी 100% आहे, त्याशिवाय तो व्हिडिओ व्हायरल झालाच नाही आहे. कारण विषय असा आहे की ती त्या ठिकाणी तशी कुठली गोष्ट झालीच नाही. तो त्या ठिकाणी आला, आमची जागा TDL घेतलेलं नाही, ठीक आहे असेल तर मला मिळवून दे, तोही विषय झाला. परंतु काम तिथून सुरुवात करायची होती. हा आमदार माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेला निधी आहे तो, आणि त्याची वर्क ऑर्डर मिळालेली आहे, आणि त्याचा जवळजवळ 70% 80% TDR झालेला आहे त्या जागेचा. त्या ठिकाणी हा काम सुरू असताना त्या ठिकाणी गेल्यावर तर ते इकडच्या तिकडच्या गोष्टी करताना काही गोष्टी व्हिडिओ काढावा म्हणजे स्टंटबाजी करण्यासाठी व्हिडिओ काढत होते, आणि तो व्हिडिओ का काढतो म्हणून तो व्हिडिओ काढणाऱ्याला जाब विचारला. ऍक्च्युली यांचं माझं काही भांडणाचा प्रश्न होता ना, त्याचे 2 भाऊही त्या ठिकाणी होते. परंतु हे सगळं झाल्यानंतर तिथं बोलणं झालं, त्याचे वडील भेटले मला, 4 लोक होती, जवळजवळ 50-60 लोक त्या ठिकाणी होती. भांडण वगैरे हा प्रकार अजिबात झालेला नसताना ते तिथून निघून गेले, आणि निघून गेल्यानंतर साधारण 1 तासानंतर 1-1.5 तासानंतर मला फोन आला की पोलीस स्टेशनला जातोय NC करायला आणि काहीतरी व्हिडिओ व्हायरल केलाय म्हणून. खऱ्या अर्थाने हा नागरिकांच्या हिताचं काम आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांनी सातत्याने साधारण 2.5-3 वर्ष झाली करोनाला, त्यावेळेस मी फाईल बनवली होती महानगरपालिकेची, परंतु ते पैसे करोनासाठी खर्च झाल्यामुळे तिथे त्या ठिकाणी काम होत नव्हता. आणि पावसाळ्यात अक्षरशः त्या ठिकाणी चिखलातून लोकांना जायला लागतं. लहान मुलं शाळेत जाताना तुम्ही बघाल तर म्हणजे ते बूट घेऊन शाळेत बसावं लागतं, आणि तेच माकलेले बूट घेऊन घरी जावं लागतं. अशी परिस्थितीमध्ये तो रस्ता होणं खूप गरजेचं होतं, आणि सन्माननीय आमदारांनी त्यासाठी तातडीने तो निधी दिला बोलल्याबरोबर, आणि त्या नागरिकांनी त्यासाठी पत्रव्यवहार त्यासाठी केलेलं होतं. तो काम सुरू न व्हावा यासाठी सातत्याने कुठलीतरी ताकद यांच्या मागे आहे, आणि बऱ्याच ठिकाणी वॉर्डामध्ये ही ताकद वापरली जाते, आणि बऱ्याच ठिकाणी ही कामं अडवली जातात, आणि त्याचाच हा प्रकार आहे, ही स्टंटबाजी आहे. अधुरी शक्ती म्हणजे यांच्या पाठी जे असणारे आका आहेत, जे आमच्या मनसेच्या विरोधात किंवा आमदार स्थानिक जे निधी काम करतात त्यांच्या विरोधातले असणारे आकाच असू शकतात हे काम करा, की आमदारांचं काम होऊ नये किंवा स्थानिक नगरसेवकांचं काम होऊ नये, त्या दृष्टिकोनातून यांच्या मागे असणारे आका हे सगळं हालचाली करतात.